या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय वंदनजी गडकरी, ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार मला दिला गेला, ते आदरणीय डॉक्टर अभय बंग, या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि माझ्यावर विशेष प्रेम करणारे विकासदादा आणि भारतीताई, समोर उपस्थित असलेले पुरस्कार बंधू डॉक्टर अशोक बेलखोडे, बालाजी कुंपलवार, प्रभाकरजी, वसंतराव फोटाणे, अतुल शर्मा, सुषमा शर्मा आणि सर्वच माझे सहकारी आणि आदरणीय. या पुरस्काराची घोषणा एप्रिल महिन्यामध्ये झाली. या पुरस्काराची गोष्टही मोठी रंजक आहे की एप्रिल महिन्यामध्ये मी याच एकल महिलांच्या कामानिमित्त नागपूरमध्ये आलो होतो आणि विकासची आणि आमची भेट बऱ्याचदा हुकली. तेव्हा त्यांनी मला फोन केला की तुम्ही कधी जाणार आहात. मी म्हटलं मी सकाळी 6:30 वाजता जाणार आहे. मला असं वाटलं की आता 6:30ला काही ते भेटायला येणार नाही, पण तो बरोबर 6:28 मी जिथे उतरलो होतो तिथे आल्या आणि ते म्हणाले फक्त आम्ही पहिल्यांदाच भेटलो होतो, मग आपण कुठेतरी चहा घेऊ. तर मी म्हटलं मग तुमचं व्यसनमुक्ती केंद्र आहे ते पण मला बघायचं आहे, तर आपण 1-2 मिनटात जाऊन येऊ. आणि ते व्यसनमुक्ती केंद्रात जाताना आणि येताना त्याने मला या पुरस्काराची कल्पना दिली. पण पुरस्काराची कल्पना अशी दिली की हा पुरस्कार यावर्षी द्यायचा आहे आणि 1-2-4 व्यक्तींच्या नावांची आमची चर्चा चालू आहे, तर तुम्ही पण काही नावं सुचवा असं ते मला म्हणाले. आणि मग अनेक नावांवर मी विचार करत असताना एक दिवस त्यांचा मला फोन आला की म्हणे ते नाव सापडलं आपल्याला. म्हटलं कोण? ते म्हणाले तुम्हीच आहात. तर म्हणजे असं झालं की एखाद्यानं आपल्याला म्हणजे एखाद्याने आपल्याला एखाद्या मुलीसाठी स्थळ पाहायला सांगावं, आपण 4-5 स्थळं पाहावेत आणि नंतर त्यांनी सांगावं की तुम्हीच आमचे जावई आहात. तर असं या पुरस्काराच्या बाबतीमध्ये झालं. तेव्हा हा पुरस्कार मला असेल असं मला वाटलंही नव्हतं. आम्ही उलट त्या आनंद वगैरे बिहारमधल्या नावांवर वेगवेगळी चर्चा करत होतो. पण मला असं वाटतं की त्यांना ती कृतिशीलता हा त्यांनी मुख्य त्यातला भाग मानला. आणि ते काय नक्कीच दोघंही भाबडे नाहीत. भारतीताई एक प्रशासकीय अधिकाऱ्याच्या नजरेचे आहेत आणि विकास एका पत्रकाराच्या नजरेचं आहे. त्याच्यामुळे ही निवड नक्कीच चांगली असेल असं मी माझा समज करून घेतो. डॉक्टर अभय बंग यांच्या हस्ते हा पुरस्कार मला मिळतो आहे, हा सुद्धा मला एक पुरस्कारच वाटतो. याचं कारण असं की सामाजिक जीवनामध्ये माझे जे काही रोल मॉडेल आहेत, म्हणजे ते समोर आहेत म्हणून मी म्हणत नाही, पण त्याच्यामध्ये डॉक्टर अभय बंग आहेत. याचं कारण असं की मी त्यांना क्रियावान पंडित मानतो. क्रियावान पंडित अशा अर्थानं की आपल्या देशामध्ये जी माणसं विचार करतात ती कृती करत नाहीत आणि जी कृती करतात ती फारसा वाचन, लेखन किंवा संशोधन वगैरे करत नाहीत. त्यामुळे हे कॉम्बिनेशन खूप रेअरेस्ट ऑफ द रेअर असतं. डॉक्टर अभय बंग मला त्या अर्थानं कायमच भावतात की त्यांची भावना जरी भाबडेपणाची सामाजिक जीवनाची असली तरी ते कामामध्ये भाबडे नाही आहेत. त्या ज्या कोळी पानगळपासूनची सगळे रिपोर्ट, जागतिक संदर्भ, आकडेवारी, आज दारूच्या प्रश्नावर काम करताना आम्ही त्यांचीच सारी आकडेवारी प्रचार म्हणून वापरतो किंवा ते ज्या पद्धतीनं आम्हाला दिशा देतात संशोधकीय नजरेनं, तर ते मला खूप भावतं. आणि मग सामाजिक कार्यकर्त्यानं ॲकॅडमिक पद्धतीने एखादा प्रश्न कसा पुढे न्यावा त्यासाठी मला ते रोल मॉडेल वाटतात. आणि दुसरं माझं त्यांचं नातं असं की जेव्हा मी 2006 साली प्रत्यक्ष सामाजिक कामाला म्हणू किंवा शिक्षणातल्या कामाला सुरुवात केली, तर माझं जे पहिलं वादग्रस्त पुस्तक आहे शाळा आहे शिक्षण नाही, तर मी महाराष्ट्रातल्या आदिवासी भागातल्या शाळा बघायला निघालो होतो. आणि मला आठवतं की जुलै महिना असाच होता आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या शाळा पाहण्यासाठी मी सर्चमध्ये मुक्कामाला गेलो होतो. तिथे प्रार्थना होती आणि प्रार्थनेनंतर मला अजून ते कदाचित विसरून गेले असतील, पण त्यांचे शब्द मला अजून आठवतात की मला म्हणे तुम्ही काय करणार आहात नेमकं पुढे. तर मी त्यांना सांगितलं शिक्षणातलं मला असं करायचं आहे, तसं सगळं सांगितलं. त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवून मला म्हटले होते की महाराष्ट्रातल्या शिक्षणातल्या आणि गरिबीच्या प्रश्नातले तुम्ही पी साईनाथ व्हा, असं त्यांनी मला आशीर्वाद दिला होता. तर पी साईनाथ मी झालो की नाही किंवा होईल की नाही मला माहीत नाही, पण या अनाथांशी नक्कीच त्या दिवसापासून माझी नक्कीच जोडली गेली. आणि मग महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी मी काम करत राहिलो. मला कार्यकर्ता पुरस्कार जरी दिला असला तरी मला कार्यकर्ता म्हणून घेताना थोडा संकोच वाटतो, कारण मी आत्ता 3-4 महिन्यापासून खऱ्या अर्थानं पूर्ण वेळ कार्यकर्ता झालो आहे.
पण प्रमाणापेक्षा मला कार्यकर्ता म्हणून जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मला आयुष्य घातलेली ही जी समोर बसलेली माणसं आहेत, वसंतराव असतील, अशोकराव असतील किंवा अशी जी माणसं आहेत, तर ती पाहिल्यानंतर संकोचल्यासारखं वाटतं की आपण एका सुरक्षित जगामध्ये सुरक्षित नोकरी करून जगलेलो आहोत. ठीक आहे, मी नोकरीच्या व्यतिरिक्त बरंच काही काम केलं, ते काल मुलाखतीमध्ये आलं पंकजने घेतलेल्या. पण मला खरंच असं वाटतं की मी फक्त एक कॅटलिस्टचं काम करू शकलो असं मला वाटतं, की ज्या वेगवेगळ्या चळवळी आहेत, शिक्षणाचा प्रश्न असेल, व्यसनमुक्तीचा प्रश्न असेल, बालविवाहाचा प्रश्न असेल, किंवा या सगळ्या प्रश्नांमध्ये मी एक कॅटलिस्ट म्हणून वावरलो. आणि त्या प्रश्नांना मला एक चांगली लिहिण्याची शैली आहे, त्याच्यामधून मी सातत्यानं प्रचंड मोठ्या प्रमाणावर लेखन करून, प्रत्यक्ष संस्थांचं नेटवर्किंग करून, शासनापर्यंत ते प्रश्न मांडून, तर एक ज्याला कॅटलिस्ट म्हणतो अशा टाईपचं मी काम केलेलं आहे. आणि म्हणून मेधाताईंना मी एकदा म्हटलं होतं की मला जेव्हा कार्यकर्ता म्हटलं जातं तेव्हा तुमच्यासारखी माणसं समोर असल्यानंतर असं लाजल्यासारखं होतं की आम्ही कसले कार्यकर्ते, आम्ही हितचिंतक आहोत तुमचे किंवा कॅटलिस्ट आहोत असं फारचं मी म्हणेल. पण आता मी पूर्णवेळ कार्यकर्ता झाल्यामुळं आता इथून पुढे कदाचित तो संकोच फारसा राहणार नाही. इतक्या वर्षामध्ये मी काय काम केलं हे कालच्या मुलाखतीमध्ये थोडंफार आलं किंवा कामच थोडंफार आहे, त्याच्यामुळे ते काल मांडलं गेलं. पण मला जो महत्त्वाचा विचार या काम करताना जो आला, तर महात्मा गांधी मला का भावतात, तर महात्मा गांधी मला फक्त एकाच मुद्द्यावर त्या ज्यांनी स्पर्श केला म्हणाला, तो आहे अंतिम आदमीचा जो मुद्दा आहे त्यांचा, तो मला सर्वात जास्त भावतो. गांधी असं म्हणाले होते की ज्यावेळी तुम्हाला कधी काय करावं हा प्रश्न पडेल तेव्हा आत्तापर्यंतच्या जगण्यात तुम्ही बघितलेल्या सर्वात दुःखी माणसाचा चेहरा समोर आणा आणि मी जे काही करतोय त्याला थोडा तरी उपयोग होणार आहे की नाही याचा विचार करा. आणि मला असं वाटतं की गांधीजींचा हा जो अंतिम आदमीचा जो मुद्दा आहे, तर त्याचं कुठंतरी नातं शाळा कॉलेज असल्यापासून माझ्यावर तो प्रभाव राहिला आणि त्याच्यातून कदाचित ती संवेदनशीलता जागी झाली असेल. मला आठवतं की मी जेव्हा विद्यार्थी होतो 11वीत असताना 86-87 साली, तेव्हा गोनी दांडेकरांचं स्मरण गाथा नावाचं जे आत्मचरित्र आहे ते मी वाचलं होतं. आणि त्या पुस्तकामध्ये गोनी दांडेकरांनी मध्य प्रदेशमधल्या आदिवासींचं वर्णन केलं होतं की भूक लागू नये म्हणून ते पोटावर पालथे झोपतात आणि मग भूक लागू नये म्हणून त्या प्रकारचं कसं जगतात. आणि ते वाचल्यानंतर मला त्या रात्रभर अस्वस्थता वाटली होती. हा मला गरिबीशी जोडलेला पहिला क्षण माझा वाटतो. आणि त्यानंतर मग STमधून जाताना कधी भटक्या विमुक्तांचे रस्त्यावरचे राहणारे त्यांचे ते पालं वगैरे पाहिल्यानंतर तर असा एक अपराधीभाव जाणवत राहतो की आपण जे सुखासीन जगतो ते सुखासीन जगण्याचा आपल्याला खरंच अधिकार आहेत का, ही माणसं असं जगत असताना आपण नेमकं काय करणार आहोत. आणि मग त्या काळात मी ललित साहित्य लिहायचो, विनोदी कविता लिहायचो, हे लिहायचो आणि मग ते सगळं सुटत गेलं आणि असं वाटायला लागलं की आपल्या ज्या सगळ्या क्षमता आहेत या क्षमता या माणसांसाठीच वापरल्या गेल्या पाहिजेत, की जी माणसं खऱ्या अर्थानं वंचित आहेत, जी माणसं खऱ्या अर्थाने उपेक्षित आहेत. आणि मग त्या संदर्भात मी वाचत गेलो. पी साईनाथांचं दुष्काळ आवडे सर्वांना हे जे पुस्तक आहे, किंवा डॉक्टर अभय बंग यांचे जवळचे मित्र अनिल अवचटांची सगळी पुस्तकं वाचल्यानंतर खऱ्या अर्थानं संवेदना जाग्या झाल्या. त्या माणसं पुस्तकामधल्या ज्या काही महिला आहेत, त्याच्यातले ते हमाल आहेत, वेश्या आहेत, आणि हे सगळं वाचल्यानंतर असं वाटायला लागलं की यार या सगळ्या माणसांचं जे जग आहे या जगाचं आणि आपलं काय नातं आहे. आणि मग ते प्रत्यक्ष आपण बघितलं पाहिजे असं मला वाटायला लागलं. कारण महात्मा गांधींना सुद्धा गोपाळकृष्ण गोखलेंनी जे सांगितलं होतं की पहिल्यांदा तू भारत बघितलं पाहिजे. आणि मला सुद्धा प्रत्यक्ष फिरताना असं जाणवलं की जेव्हा आपण ते बघतो तेव्हा तो जो दारिद्र्याचा परिणाम आहे तो अस्वस्थ करणारा असतो. म्हणजे आकडेवारी वाचणं, म्हणजे पी साईनाथच्या पुस्तकाबद्दल एकाने असं म्हटले की आजपर्यंत गरिबी म्हणजे आम्हाला आकडेवारी करायची, पण साईनाथचं पुस्तक वाचल्यानंतर गरिबी म्हणजे चेहरे दिसायला लागले. तर जेव्हा प्रत्यक्ष आपण ग्रामीण भागामध्ये फिरतो तेव्हा खऱ्या अर्थाने जेव्हा माणसं कशी जगतात ते पाहिल्यानंतर अस्वस्थ आहे. म्हणजे मी अभिमानाने सांगणार नाही, परंतु वस्तुस्थिती म्हणून सांगेल की महाराष्ट्रातले एक भंडारा जिल्हा जर सोडला तर महाराष्ट्रातल्या सगळ्या आदिवासी तालुके मी बघितलेले आहेत. मी गडचिरोलीतले माडिया पाहिलेत, चंद्रपूरमधले गोंड पाहिलेत, यवतमाळमधले कोलाम पाहिलेत, मेळघाटमधले कोरकू पाहिलेत, नाशिक जिल्ह्यातले कोकणा बघितलेत, आमच्या अकोल्यातले आणि जुन्नरमधले महादेव कोळी बघितले, इगतपुरीमधले ठाकर पाहिलेले आहेत, इकडे नंदुरबारमधले जे पावरा आदिवासी मी बघितलेले आहेत, तिकडे जळगाव जिल्ह्यातल्या ज्या खोऱ्यातले आदिवासी बघितले, ठाणे जिल्ह्यातले वारली मी बघितलेत, रायगड जिल्ह्यातले कातकरी मी बघितलेत. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या आदिवासी तालुक्यांमध्ये मी प्रत्यक्ष फिरल्यानंतर आदिवासींचं जगणं बघितल्यानंतर 70 वर्षामध्ये आम्ही खरंच काय केलं,
असं मला सकारात्मक प्रश्न म्हणजे आत्ताच्या म्हणजे व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीतल्या प्रश्नासारखं नाही मला विचारायचं, पण एक अपयशाची नोंद होत चालते की त्याला काय पोचवलं आपण या लोकांपर्यंत. म्हणजे मेळघाटमधून मी एकदा चाललो होतो आणि माझ्या जीपमध्ये एक मुलगा बसला होता. तर त्या मुलाला मी असं विचारलं की तो काहीतरी 16-17 वर्षाचा होता, माझ्या पुस्तकात त्याचा फोटो छापला आहे. आता कुणी बसलं माझ्या शेजारी की मी माझी मुलाखत सुरू करतो, तर मी त्याला विचारलं की आपल्या देशाचं पंतप्रधान कोण आहे. त्यांनी त्याच्या गावच्या सरपंचाचं नाव सांगितलं. मी त्याला मुख्यमंत्र्याचं नाव विचारलं, त्यांनी गावच्या पोलीस पाटलाचं नाव सांगितलं. मग मी त्याला शेवटचा प्रश्न मग त्याला असं विचारलं की तू सगळ्यात मोठं गाव कोणतं पाहिलं आहे. तर तो म्हटला परतवाडा बघितलेलं आहे. मग म्हटलं अमरावती पाहिलं का. म्हणे एकदाच गेलो होतो. म्हटलं हॉटेलमध्ये कधी जेवला आहे का. तो म्हटलं नाही, मी गुढी शेवाने ते हे सगळं खाल्लं आहे. म्हटलं पिक्चर मग टॉकीजमध्ये जाऊन पिक्चर पाहिला आहे का. तो त्यांनी कधी बघितला नव्हता. मग मी त्याला शेवटचा प्रश्न विचारला की यार ये लोक बोलते कभी भारत बोलते कभी इंडिया बोलते, एक देश है या दो देश है. तो माझ्यावर विश्वास ठेवा. तो खरंच म्हटला होता की साहब नाम दो है मतलब देश भी दो होगे ना. म्हणजे यात काहीच खोटं नाही. आणि म्हणून एकीकडे आपण AI कसं वापरावं वगैरे अशा प्रकारचा बकवास करतो किंवा AIचं शिक्षणात कशा पद्धतीचं इनकॉर्पोरेशन करायचं अशा प्रकारची बडबड आपण करत राहतो. आणि दुसऱ्या बाजूला अशी माणसं येतो आणि हा जो भारत आहे या भारताचं काय करायचं. आज तो चिलाटी नावाचा जो मेळघाटचा परिसर आहे, हातरू नावाचा भाग आहे, तर तिथे 2006 साली एका मुलाची बैलगाडीतून मिरवणूक काढली होती 10वी पास झाल्यानंतर. तर मी विचारलं होतं की का बरं मिरवणूक काढली. तर ते म्हटलं मार्क किती होते. म्हणे 36%. म्हटलं 36%च्या पोराची बैलगाडीतून मिरवणूक. त्याने गंभीरपणे चेहरा करून मला सांगितलं होतं कारण त्या गावातला तो 10वी पास झालेला पहिला मुलगा होता. स्वातंत्र्यानंतर जर 50-60 वर्षानंतर जर 10वी पास झालेल्या मुलाची मिरवणूक काढण्याची वेळ येत असेल तर कुठं आहोत आपण. आणि म्हणून इतकी भीषण परिस्थिती आज ग्रामीण भागामध्ये असताना या आदिवासींच्या जगण्याचं काय करायचं. म्हणजे आदिवासी विभागाचं बजेट जर आपण बघितलं आणि त्याला जर आदिवासींच्या लोकसंख्येने जर भागलं तर मला खरंच कधी कधी असं वाटतं की आदिवासींच्या घरावर सोन्याची कौलं गेली असते की काय. आज इतका प्रचंड भ्रष्टाचार, प्रचंड अनाचार या सगळ्या आदिवासींच्या योजना असतील, भटक्यांच्या गरिबांच्या योजना असतील, या सगळ्या योजनांबद्दलचा सगळा भाग आहे. तीच अवस्था भटक्या विमुक्तांची आहे. महाराष्ट्रातल्या भटक्या विमुक्तांच्या सगळ्या चळवळी मी जवळून बघतो. 47 भटक्या जमातींच्या ज्या जमाती आहेत याच्यामध्ये अजूनसुद्धा शिक्षणाचं प्रमाण इतकं कमी आहे. महिला फारशा शिकलेल्या नाहीत. इतकी वाईट परिस्थिती आहे. तर काय करायचं या भटक्या विमुक्तांचं. आणि म्हणून आदिवासींची ती स्थिती, भटक्या विमुक्तांची ती स्थिती, ज्यांना आम्ही आज आर्थिक बहिष्काराचं आवाहन करतो ते मुस्लिम ग्रामीण भागामध्ये कसे जगतात त्यांची अवस्था आपल्याला बघवत नाही. आणि म्हणून विकास नेमका कुणाचा झाला आहे हा खरंच आज प्रश्न पडतो. आणि म्हणून विकासाची परिभाषा ही काय आहे हा आजच्या काळातला सगळ्यात मला महत्त्वाचा मुद्दा वाटतो. ज्या आदिवासी भागामध्ये किंवा भटक्या विमुक्तांमध्ये मी फिरतो तर त्याच्यामध्ये दारिद्र्याची शोधयात्रा नावाचं पुस्तक मी लिहिलं, ज्याच्याबद्दल मी काल थोडंफार सांगितलं. तर प्रत्यक्ष फिरल्यानंतर तुम्हाला सांगतो ते निलंगा तालुक्यामधल्या भटक्यांच्या पालावर मी सकाळी 7 वाजता गेलो होतो आणि त्यांना विचारलं की तुम्ही मांसाहार वगैरे करता का. ते म्हणाले हो 2 दिवसांनी आम्ही मांसाहार करतो. तर मला जरा बरं वाटलं, म्हणजे ऐपत सुधारली यांची. तर म्हटलं काय मांसाहार काय करता. तर ते म्हणाले मटणाच्या दुकानाच्या बाहेर जे फेकून दिलेल्या ज्या गोष्टी असतात त्या आम्ही उकळून पितो आणि त्याच्या आधारे आम्ही मांसाहार करतो. मी काल जे उदाहरण दिलं की ज्योतीच्या पहाडावर केवळ दळणाला 30 रुपये नाही म्हणून 3 दिवस भात शिजवलेली महिला मी बघितलेली. आणि अन्नधान्य माणसांना मिळते पण त्या अन्नधान्यामध्ये दर्जा नाही आहे. शिक्षण मिळते पण त्या शिक्षणामध्ये दर्जा नाही आहेत. आज पोरं शिकायला तयार नाही. आज ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर लोंढे तयार झाले आहेत. या यवतमाळ जिल्ह्यातल्या पांढरकवडा तालुक्यामध्ये मी गेलो होतो आणि पोरं पत्ते खेळत बसले होते. मी एका पोराला विचारलं का रे तुम्ही पत्ते काय खेळता. माझ्यातला शिक्षक जागा झाला. म्हटलं पत्ते खेळण्यापेक्षा तुम्ही कामावर का जात नाही. म्हटलं तो म्हटलं झालो ना वायरमन झालो ना मी. म्हटलं मग वायरमन झालं तर कामं का करत नाही. तो म्हटलं साहेब या पांढरकवडा तालुक्यामध्ये 122 वायरमन आहेत. रोज कुणाच्या घरची लाईट उडणार आणि कुणाच्या घरी फिटिंग करायची सांगा तुम्ही मला. आणि इथून पांढरकवड्याला जायला 20 रुपये लागतात. रोज 40 रुपये कुठून घालू मी. आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये ITI सोडून दुसरं उच्च शिक्षण नाही, तंत्र शिक्षण नाही. एका वर्गाची पोरं IIT शिकतात आणि दुसऱ्या वर्गाची पोरं ITI शिकतात. शहरातली मुलं सिलिकॉन व्हॅलीमध्ये आहेत आणि आमची मुलं मेळघाट व्हॅलीमध्ये आज पाखरं मारतायत. हे वास्तव आहे. आणि म्हणून या 2 जगांमधलं जे अंतर आहे ना मित्रांनो ते मला सर्वात जास्त अस्वस्थ करतं. आज पॅकेजच्या नोकऱ्यांची भाषा बोलताना ग्रामीण भागामधली मजुरी काय. आज या अकोला जिल्हा किंवा या जिल्ह्यांमध्ये मी फिरलो होतो. आजही 100 रुपयावर बायका दिवसात 2 शिफ्टमध्ये काम करतात. सकाळी 6 ते 11 एका शेतामध्ये जातात
आणि दुपारी एका शेतामध्ये जातात. 200 रुपये कामाचे तास बघा तुम्ही. 6 ते 11 एका तासात जायचे, जेवण करायचे, 12 वाजता परत दुसऱ्या शेतात जायचे, 1 ते 5-6 पर्यंत दुसऱ्या शेतात काम करायचे, पहाटे स्वयंपाक करून जायचे, आल्यानंतर धुणं भांडे करून परत स्वयंपाक करायचे. बाईच्या कामाचे तास किती आणि मिळणारे पैसे किती. आणि म्हणून ग्रामीण भागामधलं हे जे वास्तव्याचं काय करायचं. आज या पॅकेजच्या नोकऱ्या आणि दुसरीकडे 15 ते 25 हजाराच्या दरम्यानच्या शहरामध्ये ही सगळी राबणारी आपली पोरं, या ॲमेझॉन आणि या सगळ्या याच्या नोकऱ्या करणारी पोरं, या झोमॅटो आणि या प्रकारची करणारी पोरं, काय करायचं यांचं. कापड दुकानातले पगार काय आहेत, आज मॉल्समध्ये कामाचे नोकरीचे पगार काय आहेत. पोट पिळवटतं अक्षरशः. तुम्हाला सांगतो, हे पोरं जेव्हा तरुण पोरं भेटतात तेव्हा असं वाटतं की साला आज आम्हाला पेन्शन 40-50 हजार रुपये मिळते. प्राध्यापक जर आज रिटायर झाले तर 1.25 लाखाने पेन्शन सुरू होतं. तेवढे 5 जणांचे पगार होतील तेवढ्यामध्ये. आणि म्हणून इतका एका वर्ग इतका सुस्थितीत आहे. आणि दुसरा वर्ग हा असा आहे, या दुसऱ्या वर्गाचं काय करायचं आहे असंघटित क्षेत्रातलं. मी नागपूर जिल्ह्यातलं एक उदाहरण देतो, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातलं, की एका ठिकाणी मिरच्या तोडण्याचं काम चालतं. आंध्र प्रदेशमधले व्यापारी येतात आणि मिरच्या तोडतात. त्या मिरच्या तोडण्याचं काम करतात त्या ठिकाणी. तर लाल मिरच्यांचं पोतं त्या ठिकाणी नेऊन टाकायचं आणि ते पोतं नेऊन टाकल्यानंतर त्या फक्त मिरच्या खुडायच्या, एवढंच काम आहे ते. काय मजुरी असेल त्याची मजुरी आहे 20 रुपये किलो. आता नाही, सॉरी, 6 रुपये किलो. 6 रुपये किलो मिरच्यांचे फक्त मिळतात. तर मी म्हटलं मग किती मिरच्या खोडतात तुम्ही. म्हणे 20 किलो मिरच्या खोडाव्या लागतात. म्हटलं मग एका किलोत मिरच्या किती बसतात. तर ते म्हणाले 400 मिरच्या बसतात 1 किलोमध्ये. म्हणजे 400 मिरच्या अशा उकिडवं बसायचं, आपण जसं धुणं धुवायला बसतो तसं, आणि प्रत्येक मिरची अशी करून फेकायची. 600 पैसे 400 मिरच्यांची मजुरी, 1.5 पैसा मजुरी. आणि हात अक्षरशः होळवळे होता. त्या बायका मला सांगत होत्या की घरी गेल्यानंतर या सगळ्या अंगातल्या याच्यामध्ये घामामध्ये, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मी गेलो होतो, सगळ्या घामामध्ये मिरचीचा तो लाल लाल हे बसतात आणि अंगाची लाहिलाई होते. 3-3 वेळा आंघोळ करून सुद्धा अंगाची लाहिलाई कमी होत नाही. आणि बजेट पडावं म्हणून 20-20 किलो मिरच्या 120 रुपये महिन्यासाठी पहाटे 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 पर्यंत 2 पायावर बसून बायका मिरच्या खोडतात. तर माझ्यातला कार्यकर्ता जागा झाला. मी म्हटलं आपण त्यात धडा शिकू ना. म्हटलं मी तक्रार करतो, म्हटलं किमान वेतनाची तक्रार करतो आपण हे करू. तर माझ्या मागं त्या 2-3 बायकां पुरुष पळत आले. म्हणे भाऊ तू काहीतरी नावं दिसतो, तू काहीतरी बातमी करशील, हे करशील, पण ठेकेदार फक्त एवढंच करील की आमच्या गावचं काम करेल आणि शेजारच्या गावाला नेऊन देईल. आज आम्हाला किमान हे काम मिळतंय तरी, रोज आम्हाला मिरच्या खोडायचे पैसे मिळतात तरी, तू हे काढून नेल्यानंतर उद्या आम्ही काय करायचं, तू आम्हाला काम देणार आहे का. तेव्हा बाबा जे चाललंय ते चाललंय, तू काही जास्त डोकं लावू नको. मला त्यांच्या भेकडपणावर चिडावं की त्यांच्या आगतिकतेबद्दल कणाव निर्माण करावे असा मला प्रश्न पडला. आणि म्हणून इतकं भीषण आहे, तुम्हाला सांगतोय, जग की आज कामच नाही आहेत. आणि अशा या जगामध्ये आम्ही कोणत्या प्रश्नांवर चर्चा करतो. आणि म्हणून त्या शरद जोशी जे भारत इंडिया म्हणायचे ना, तुम्हाला सांगतो खरंच भारत आणि इंडिया या नावाचे 2 देश या देशामध्ये आहेत. आम्ही कोणत्या प्रश्नांची चर्चा करतोय. समृद्धी महामार्ग झाला, आता तो शक्तिपीठ महामार्ग करायचे नाही याची आम्ही चर्चा करतोय. या माणसांच्या प्रश्नाचं काय करायचं. आज नागपूरमधली मेट्रो, प्रत्येक शहरामध्ये मेट्रो, मग ते शहरातली लोकसंख्या आवरत नाही, मग बायपास टाका, मग हे करत नाही तर मग समुद्राच्या खालून रस्ता टाका, समुद्राच्या वरून टाका, काही दिवसांनी कलकत्त्यासारख्या ट्रॅम सुरू करा. आणि म्हणून ग्रामीण भागातल्या शेतीला आम्ही महत्त्व देऊ शकलो नाही. म्हणून शेतीत रोजगार निर्माण व्हायना, आणि शेतीत रोजगार निर्माण व्हायना म्हणून आम्ही सरळ आज शहरं फुगवत चाललेलो आहे, याच्यामधून काहीच आउटपुट नाही. आणि म्हणून अशी व्यवस्था आहे की ही फक्त शहरी प्रश्नांची चर्चा करते. ग्रामीण भागातल्या प्रश्नांचे आज प्रश्न कसे मांडायचे हाच मोठा प्रश्न आहे. म्हणजे एक काळ असा होता की ग्रामीण भागामधल्या ह्या सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये किंवा मीडियामध्ये अशा बातम्या यायच्या की ग्रामीण भागामधल्या दुःखाच्या बातम्या असायच्या, रोजगार हमीच्या प्रश्नाच्या बातम्या असायच्या. तुम्ही सगळे वसंतराव आणि तुम्ही सगळे शेतकरी आत्महत्येबद्दल बोलता. आज शेतकरी आत्महत्येबद्दल इतकं वास्तव एक विदर्भात एकेकाळी होता, हरीशने त्याच्यावर फिल्म केलेली आहे, की अनेक वर्तमानपत्र मला विदर्भातले माहिती आहेत की पहिल्या पानावर रोज आकडा छापायचे, एक गल्फ असेल त्याच्यामध्ये आजच्या आत्महत्या. आज आत्महत्येची बातमी आतमध्ये ढकलली गेली. दिवाळी अंकाच्या पहिल्या पानावर आत्महत्येचं चित्र छापलं म्हणून संपादकाला जाब विचारला जातोय. आणि म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर आज गरिबांचे प्रश्न मांडायचे कसे, पुढे आणायचे कसे, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आज माध्यमांमध्ये ज्या प्रकारचं वातावरण आहे, म्हणजे महाराष्ट्रामधला हा भारत इंडिया एकत्र येईल की नाही याच्याबद्दल माध्यमांना, त्यापेक्षा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील की नाही हा त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न झालेला.
आणि म्हणून समाजामधल्या तळागाळातल्या या माणसांच्या जगण्याचं काय करायचं या प्रश्नाबद्दल कोणालाच काही घेणं नाही आहे. फक्त राजकारण राजकारण राजकारण. रोज 2 माणसं समोर उभे करायचे, हा त्याला तो बोलतोय, तो याला बोलतोय, आणि त्याच्यावर दिवस काढायचा. अशा पद्धतीनं ब्रेकिंग न्यूज आणि रील्सच्या जमान्यामध्ये आपण राहतो. त्यामुळे गरिबांचे प्रश्न माध्यमांमध्ये आणायचे कसे, विकासनं पत्रकारिता केलेली आहे. पण ही पत्रकारिता आज काय पातळीवर जाऊन थांबली, या गरिबांचं प्रतिबिंबच त्यात पडत नाही. एका काही चित्रपट असे होते की चित्रपटांमध्ये आमच्या गरिबीचं प्रतिबिंब पडायचं. आज अशी परिस्थिती आहे की दारिद्र्याचं चित्रणच आज चित्रपटामध्ये नाही. आमच्या राज कपूरचे सगळेचे सगळे चित्रपट हे दारिद्र्यावरचे होते. राज कपूर हा गरिबांचा प्रतिनिधी दाखवला असायचा. त्या श्री 420 पिक्चरमध्ये तो राज कपूर त्याला पैसे मिळव म्हणून तो श्रीमंत माणूस एक पाकिट टाकतो आणि निघून जातो. हा राज कपूर बावटसारखं ते पाकिट हातात घेतो आणि त्याला वाटलं हा विसरलाय की काय, म्हणून तो त्याला शोधत जातो. त्या एका क्लबमध्ये तो नाचत असतो. हा त्याला हाक मारून बोलून घेतो आणि म्हणतो, अरे तो म्हणतो, काय रे कशाला आला, तो म्हणे आपकी पर्स गिरी थी. तर तो वाक्य त्याला जे सांगतो तो म्हणतो की ये जो लोग नाच रहे ना एक क्लब में, इनको भी तुम्हारी जैसी पर्स मिली थी लेकिन उन्होंने वापस नहीं की इसलिए वो अमीर है. म्हणजे हे जे बाळबोधपणा होता आमच्या नैतिक संस्कारामध्ये, तुम्ही कदाचित त्याला बाळबोध म्हणाल, पण या प्रकारचा एक नैतिक संस्कार आमचे चित्रपट देत होते, आमच्या मालिका देत होत्या, आमच्या कविता देत होत्या, आमच्या कथा देत होत्या. काल हरीशनं जे सांगितलं तर आम्ही काय कुठल्या चर्चा करतोय आज सगळ्या या वास्तवामध्ये. आणि म्हणून चित्रपटाची शूटिंगच जर परदेशात होणार असेल तर पुढं काय, ते चित्रपट कशाला दारिद्र्य दाखवतील. अमिताभ बच्चन नायक असायचा तो झोपडपट्टीत राहणार असायचा, रंग बरसे म्हणून तो झोपडपट्टीत नाचायचा. आज आमच्या सगळेच्या सगळे नायक हे हायफाय दाखवलेले आहेत. आणि म्हणून समाजाचं मन कसं बनतं बघा, ते समाजाचं मन हे चित्रपटातून बनतं, मालिकांमधून बनतं. आज त्या मालिकासुद्धा काय प्रकारच्या आहेत. आणि म्हणून या देशातली गरिबी हटली की नाही मला माहीत नाही, पण ती गरिबी माध्यमातून हटली. या देशातली गरिबी हटली की नाही मला माहीत नाही, पण ती माध्यमांमधून हटली, मनोरंजनामधून हटली, साहित्यामधून हटली, कवितांमधून हटली, चित्रपटांमधून हटली. आणि मग गरिबी पोहोचवायची कशी हाच आजचा प्रश्न आहे. पंतप्रधानांना निवडणुकीच्या आधी त्यांची एक मुलाखत झाली. त्या पत्रकाराने असं विचारलं की दारिद्र्य कमी झालंय का, दारिद्र्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. लोक म्हणतात की तुमच्या काळात गरिबी कमी झाली नाही. त्यांनी काय उत्तर द्यावं त्या प्रश्नाला. ते म्हणाले विमानतळावर जा, विमानतळावर किती प्रचंड गर्दी आहे. रेल्वे स्टेशनवर जा, रेल्वे स्टेशनवर किती गर्दी आहे. तुम्हाला वाटत नाही गरिबी हटली, असा उलटा प्रश्न त्यांनी विचारला. जर विमानतळावरची गर्दी हा जर दारिद्र्य रेषा मोजण्याचा हा निकष जर होणार असेल तर काय बोलणार आपण पुढे, काय चर्चा करणार आहोत आपण दारिद्र्याची. आणि म्हणून प्रश्न कसे पोहोचवायचे हाच मला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न वाटतो. मी शेवटच्या भागाकडे येतो की मला सगळ्यात अस्वस्थ करणारा भाग जो वाटतो की आज मध्यम वर्ग जो निर्माण झाला या देशामध्ये, हा मध्यम वर्ग या गरिबांच्या चळवळीपासून तुटला, हे मला सगळ्यात महत्त्वाचं कारण वाटतं. मला सांगा, डॉक्टर अभय बंगपासून हे अशोक बेलखोडे असतील, ही सगळी माणसं ही कोणत्या समाजातली होती, कोणत्या समूहातली होती. ही सगळी कनिष्ठ आर्थिक स्तरातली होती, कनिष्ठ मध्यम वर्ग ज्याला आपण म्हणू, अशा मध्यम वर्गातली माणसं होती. पण हा मध्यम वर्ग या चळवळींशी जोडलेला होता. महात्मा गांधींच्या पाठीशी आलेला सगळा वर्ग हा कष्टकरी वर्गाबरोबर आज मध्यम वर्ग होता. आणीबाणीमध्ये तुरुंगात गेलेला जो वर्ग होता तो मध्यम वर्ग होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये उतरलेला वर्ग हा मध्यम वर्ग होता. 80च्या दशकापर्यंत या देशामध्ये जितक्या चळवळी झाल्या त्या सगळ्या चळवळींमध्ये मित्रांनो मध्यम वर्गाची एक अहम भूमिका आहे. आणि मध्यम वर्गानेच कम्युनिस्ट पक्ष जगवला, मध्यम वर्गानेच समाजवादी चळवळी वाढवल्या, मध्यम वर्गानेच आज गांधीवादी विचारसरणी पुढे नेली. पण त्या मध्यम वर्गापुढं आज जे रोल मॉडेल उच्च मध्यम वर्गाचा आलाय तो मध्यम वर्ग आज आकुंचित झाला आहे. मध्यम वर्गाचं या सगळ्या चळवळींशी नातं तुटलं आहे, ही मला सर्वात अस्वस्थ करणारी गोष्ट वाटते. आणि या मध्यम वर्गाला संवेदनशील बनवायचं कसं, हे मला आजच्या काळातलं सगळ्यात मोठं आव्हान वाटतं. डॉक्टरांनी त्याबद्दल जरूर मार्गदर्शन आम्हाला करावं. क्या झालं असं की कष्टकऱ्यांपुरतेच राहिलेत. म्हणजे नर्मदा बचाव आंदोलन हे शेवटचं आंदोलन असेल की नर्मदा आंदोलनामध्ये बाहेरचे मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणावर, जितके आदिवासी आहेत तितकेच लोक बाहेरचे त्या चळवळीमध्ये सामील झाले. पण आज असं झालंय की आदिवासींचे लढे तर आदिवासींनीच लढायचे, बाकीच्यांचा संबंध नाही. भटक्यांचे लढे भटक्यांनीच लढायचे. आणि त्याच्यामुळे झालंय की ते आकुंचित झालेले आहेत, सगळ्या चळवळी अशा आकुंचित झाल्या आहेत. आणि तज्ज्ञ आम्हाला उपदेश किंवा शहाणपणा शिकवणार की त्यांनी त्यांचं नेटवर्किंग करायला पाहिजे आणि ॲडव्होकसी करायला पाहिजे. अरे पण मध्यम आणायचे कुठून माणसं त्या चळवळीमधले, ते बिचारे गोरगरीब माणसं ते लढू शकणार आहेत काय व्यवस्थेशी.
त्यांना नेतृत्व जे मध्यम वर्गाने द्यायचं असतं, त्या मध्यम वर्ग कुठे असते? जर्मन कविता आहे की श्रीमंत काहीच करणार नाही कारण ते खूप श्रीमंत आहेत, आणि गरीब काहीच करणार नाही कारण ते खूप गरीब आहेत. जबाबदारी या मध्यम वर्गाची. आणि डॉक्टर मला आश्वस्त करणारा भाग हा वाटतो, थोडं स्पष्ट बोललं पाहिजे, की महात्मा फुले असं म्हणाले होते की शेतकऱ्याची मुलं शिकली पाहिजेत, शेतकऱ्यांची मुलांतून शिक्षक झाले पाहिजेत, म्हणजे मग गरिबांची मुलं शिकू लागतील. महात्मा फुलेंचा अर्धा भाग आम्ही पूर्ण केला. आज बहुजन समाजातून मोठ्या प्रमाणावर नोकरीत माणसं आली. आमचे मुख्यमंत्री बहुजन समाजातून आले, मंत्री आले, आमदार आले, सचिव आले, शिक्षक आले, प्राध्यापक आले, सगळेजण आले. पण मध्यम वर्गातून बहुजन समाजातून जी मुलं आली त्यांचं परत ब्राह्मणीकरण झालं, ही सगळ्यात मोठी अस्वस्थ गोष्ट. आणि म्हणून समाजामध्ये जो ब्राह्मणी मध्यम वर्ग होता याच्यावर महात्मा फुलेंपासून सगळ्या सुधारकांनी टीका केली, आणि ती योग्यच होती, त्याचं मी समर्थन करतो. पण त्या आत्मकेंद्रित मध्यम वर्गाला छेद म्हणून ज्या बहुजनांनी शिकावा असा महात्मा फुलेंनी प्रयत्न केला, आणि त्याच्यामधून जो नवा मध्यम वर्ग तयार झाला त्याचं परत नवं ब्राह्मणीकरण झालं. आज खेड्यापाड्यातून, आदिवासींमधून, दलितांमधून, भटक्यांमधून, शेतकरी कुटुंबांमधून, खेड्यापाड्यातून, ओबीसींमधून जी मुलं आज मध्यम वर्गात येत आहेत त्यांचं मॉडेल पुण्या मुंबईतला फ्लॅटमधला मध्यम वर्ग आहे. तशा प्रकारचे बंगले बांधायचे, तशा प्रकारचा फ्लॅट घ्यायचा, तशा प्रकारच्या गाड्या घ्यायच्या, तशा प्रकारचं राहणीमान ठेवायचं, तशामधली मॉल्सची खरेदी करायची, तसं शनिवार रविवार फिरायला जायचं. म्हणजे पुण्या मुंबईतला मध्यम वर्ग ज्या पद्धतीने जगतोय त्याचं ते रोल मॉडेल समोर ठेवून आज वर्ध्यातला मध्यम वर्ग जगायला लागला आहे. वर्ध्यातल्या मध्यम वर्गाचं ज्या रोल मॉडेल आहे तेच आज समुद्रपूरच्या मध्यम वर्गाचं आहे, आणि जे समुद्रपूरचं आहे तेच कुरखेड्याच्या मध्यम वर्गाचं आहे. आणि म्हणून मध्यम वर्गापुढे हे जे रोल मॉडेल आज नवा मध्यम वर्ग जो निर्माण झाला आहे, ती आज मला सगळ्यात मोठी समस्या वाटते की करायचं काय. यांना जर गरिबांच्या प्रश्नाबद्दल आम्ही कणव निर्माण करू शकलो नाही, आणि हा मध्यम वर्ग जर परत परत आत्मकेंद्रित होत गेला तर चळवळींना आज इनपुटच संपलेलं आहे, आणि मग पुढच्या काळात चळवळीच उभ्या राहतील की नाही अशी मला याच्यामुळे साधार शंका वाटते. आणि मग यात रोल शिक्षणाचा येतो. डॉक्टर अभय बंग ज्या बुनियादी शिक्षणामध्ये शिकले, आपण मगाशी सुषमाचं त्याच्यावरचं व्याख्यान ऐकलं, तर शिक्षणातून ही संवेदनशीलता कशी पोहोचवता येईल हा मुद्दा, याच्याकडे शिक्षण क्षेत्राकडे अपेक्षेने पाहावं. तर शिक्षण क्षेत्रामध्ये आज पूर्णपणे निराशा आहे. मी त्या क्षेत्रामध्ये काम करतोय, मला अनेक जण असं म्हणाले की तुम्ही रिटायर झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रच का नाही निवडलं. मी त्यांना असं म्हटलं की मी सगळं करून थकलो आणि निराश होऊन मी दुसऱ्या क्षेत्राकडे वळतोय, असं म्हटलं तरी मला हरकत नाही. याचं कारण असं की शिक्षण क्षेत्रामध्ये ओरडल्याचं समाधान मिळते. मी काल जसं म्हटलं तसं की काहीच घडत नाही आहे. ज्या शिक्षक समुदायाकडून अपेक्षा करायची त्यातला काही टक्के भाग जर वगळला तर ते पुन्हा एका नव्या मध्यम वर्गाच्या मॉडेलचेच पुन्हा बदे आहेत. आणि म्हणून प्रेरणा हरवलेल्या शिक्षण क्षेत्रामधून संवेदना कशी निर्माण करायची, सामाजिक संस्कार तरुण मुलांवर कसे निर्माण करायचे, याच्याबद्दल आपल्याला काम करावं लागणार आहे. आणि म्हणून मगाशी मी अतुलजींना म्हणालो की जशी आपण तरुणांची प्रशिक्षण घेतोय तशी बुनियादी शिक्षणाबद्दल एक 100 शिक्षकांची, मी प्रभाकरजींना विनंती करेल की 100 शिक्षकांची प्रशिक्षणं इथं जर आपण आयोजित करू शकलो वर्षातून 2 वेळा, तर शिक्षकांमधूनच आपल्याला आता माध्यम शोधावं लागणार आहे की समाजाला पुन्हा एकदा संवेदनशील करण्याचं माध्यम आपल्याला शोधता येईल का. पण शिक्षणामध्ये ज्या प्रकारचं वर्क कल्चर आज संपत चाललेलं आहे तर ती प्रेरणा कशी निर्माण करायची यानं मी स्वतः अस्वस्थ आहे. आणि म्हणून आज पैसा प्रचंड ग्रामीण भागामध्ये येतोय. आज ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणावर अनुदान येते, आज वेगवेगळ्या विकास योजनांना मोठ्या प्रमाणावर पैसे येत आहेत, ट्रेनिंगला पैसे येत आहेत, बचत गटांना पैसे येत आहेत. पण त्याच्यामधून वर्क कल्चर कसं निर्माण करायचं, त्याच्यामध्ये संवेदनशीलता निर्माण कशी करायची, त्या अधिकाऱ्यांमध्ये ते मन कसं निर्माण करायचं, हा मला सगळ्यात महत्त्वाचा भाग वाटतो. आणि शेवटी मला माझ्या कार्यकर्ता असण्याकडे यावं असं वाटतं गांधीजींच्या भाषेमध्ये की इथं जी तरुण मुलं आहेत तर तुमच्यापेक्षा एक 10-20 वर्षांनी मोठा असल्याचा गैरफायदा घेऊन मी काही गोष्टी नक्कीच सांगेल की महात्मा गांधींचा मला भावलेला जो भाग कुठला आहे तो, तर मी काल सहज असा विचार करत होतो की गांधीजी अर्थशास्त्रावर बोलत होते, पण गांधीजींना अर्थशास्त्रात हरवणारे शेकडो अर्थतज्ञ त्या काळात देशात होते. गांधीजी शिक्षणावर बोलत होते, पण गांधीजींना शिक्षण समजावून सांगणारे कितीतरी शिक्षा पंडित या देशामध्ये होते. गांधीजी निसर्गोपचार बोलत होते, पण गांधीजींपेक्षा कितीतरी तज्ज्ञ डॉक्टर या देशामध्ये होते. गांधीजी ग्रामोद्योगावर बोलत होते, पण ज्याला रुरल प्लॅनिंग करणारे अनेक तज्ज्ञ त्या काळात दिल्लीत बसलेले होते. तेव्हा गांधीजी ज्या ज्या क्षेत्रात काम करत होते त्यांना पराभूत करण्याची क्षमता असणारे
किंवा गांधीजींना अगदी लहान मूल ठरवण्याची करणारे पडत पंडित या देशामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये होते. पण तरीसुद्धा गांधीजींना या देशाने का स्वीकारलं? तर मला असं वाटतं की अंतःकरणातून जी काही एकसंगता आहे किंवा अंतःकरणामधून जी काही पारदर्शकता आहे ते गांधीजींचं सामर्थ्य असावं असं मला वाटतं. आणि केवळ तुमच्याकडे आकडेवारी आहे का किंवा तुमच्याकडे केवळ तुम्ही फक्त बोलू शकता का, त्यापेक्षा तुमच्या अंतःकरणामधली जी तळमळ आहे ती तळमळ काम करते असं मला वाटतं. म्हणजे गांधीजी आणि विनोबांकडे गेल्यानंतर काल मी विनोबांच्या त्या पवनार आश्रमामध्ये गेलो आणि त्यांची ती खोली पाहिली, ती बसायची एवढी एवढी जागा, आणि मी सहज म्हटलं की हा माणूस नुसता मौनात असताना दिल्लीत चर्चा व्हायची किंवा जगामधल्या अशा सगळ्या अनेक लोक तिथं येणं, आमचा युवा निलिशसारखा माणूस त्या ठिकाणी आलेला. तर एवढ्या एवढ्या छोट्या शरीरानं छोट्या असणाऱ्या माणसांमध्ये काय असं काय होतं नेमकं? मी काही रूढ अर्थानं धार्मिक नाही, पण मला खरंच असं वाटतं की या माणसांमधली जी काही एकत्व ज्याला म्हणतो, जी एक हार्मोनियस पर्सनॅलिटी ज्याला आपण म्हणू, किंवा जो एक प्रांजळपणा आहे किंवा ज्या प्रकारची एक पूर्ण शुद्धता आहे ती शुद्धता काम करत असेल असं मला वाटतं. आणि म्हणून आम्ही आज ज्या काळामध्ये आहोत की आम्हाला सातत्यानं प्रसिद्धी पाहिजे, आम्हाला सातत्यानं आमच्याकडे जगाचं लक्ष वेधलं गेलं पाहिजे, साधे मोबाईलची रेंज गेली तरी जग मला विसरेल की काय असं वाटण्याच्या काळामध्ये आपण आहोत. आणि अशा कालखंडामध्ये वर्षानुवर्ष कुठेतरी एका खेड्यामध्ये राहून ही माणसं ज्या प्रकारचं काम करत राहिली, मला वाटतं की ती जी तळमळ आहे त्या तळमळीने हे काम केलेलं असणार. आणि म्हणून मी स्वतःला मला सातत्याने असं बजावतो की अशा प्रकारे प्रकाशात राहण्यापेक्षा अशा प्रकारे स्वतःला गाडवून घेऊन अंधारात राहून आपण काम करू शकू का, हा मला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वाटतो. लावत्सेवर ओशोंनी जी 128 प्रवचनं दिलीत त्याच्यामध्ये अकर्म नावाचं एक प्रवचन आहे लावत्सेवरचं. तर त्याच्यामध्ये रजनीश असं म्हणतात की गौतम बुद्ध मौन राहायचे, गौतम बुद्ध बोलायचे नाही. तर त्याचं कारण असं आहे की बुद्ध असं म्हणायचे की माझं अस्तित्व जर समोरच्याला बदलत नसेल तर माझे शब्द काय करतील. आणि ओशोंची कॉमेंट मोठी सुंदर आहे, ते म्हणाले की बुद्ध का अस्तित्व जो कुछ कर नाही सकता तो वाणी क्या बुद्ध से बडी है क्या. तर मला वाटतं की अस्तित्व जे आहे त्या अस्तित्वात तुम्ही जे काम करता त्याच्याबद्दलची तळमळ जर आपल्यामध्ये असेल तर ते काम करत असेल. आणि म्हणून अकर्माबद्दल सुद्धा ओशोंनी तोच मुद्दा मांडला की उत्स्फूर्तपणे आतून येईल ती खऱ्या अर्थाने, म्हणजे तुम्हाला फार हालचाल करावी लागणार नाही. तुम्हाला जर त्रागा होत असेल, चिडचिड होत असेल, तू का ऐकत नाही, तो का ऐकत नाही असं जर होत असेल तर मग तुम्ही कुठेतरी कमी पडताय असं ते सांगतात. दुसरा मुद्दा मला असं वाटतं, शरद जोशींचं जे एक प्रसिद्ध भाषण आहे त्या भाषणात शरद जोशींचं जे एक वाक्य आहे की थांबवा हे समाजसेवेची ढोंग नावाचं एक शरद जोशींचा दीर्घ लेख आहे, तो आपण जरूर वाचा, इंटरनेटवर तो आहे. तर शरद जोशींनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे, ते म्हणाले की आपल्याला भावलेलं एक क्षेत्र आपण निवडतो त्यात काम करायला लागतो. पण शरद जोशी असं म्हणतात की तुम्ही निवडलेला प्रश्न ज्याच्यातून निर्माण झाला त्याच्या मुळाशी आपल्याला जाता आलं पाहिजे. अन्यथा केवळ फक्त वरवर ज्या लक्षणांवर आपण काम करत राहिलो तर त्याच्यामधून काही साध्य होणार नाही. आणि म्हणून त्यांची मांडणी चुकीची की बरोबर याच्याबद्दल वाद होऊ शकतात, पण भारताच्या दारिद्र्याचं मूळ शेतीत आहे आणि म्हणून ते शेतीकडे आले. तर अशा टाईपनं पुढं जाणं हा एक भाग मला वाटतो. आणि शेवटचा मुद्दा सांगून मी थांबतो की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि एकदा साताऱ्याला एक शिक्षण परिषद होती. तर जेवणाच्या सुट्टीमध्ये दाभोळकरांना असं प्रश्नोत्तर फार आवडायचे. तर दाभोळकर मला म्हणाले, हे महात्मा गांधींचं तुला सगळ्यात मोठं सामर्थ्य कशात वाटतं. तर मी आपले पुस्तकी उत्तर दिले, व त्यांनी सामान्य माणसं जोडली, महिला रस्त्यावर आणल्या, त्यांना लढाईत आणलं वगैरे वगैरे. ते म्हणाले महात्मा गांधींचं सगळ्यात मोठी ताकद कशात आहे माहिती आहे का. म्हटलं कशात. ते म्हणाले गांधींची सगळ्यात महत्त्वाची ताकद जर कशात असेल तर आपल्या स्वप्नाचा इतरांना भागीदार बनवणं हे मला गांधीजींचं सगळ्यात मोठं सामर्थ्य वाटतं. म्हटलं म्हणजे कसं. ते म्हणाले की आपण एखादं स्वप्न पाहतो, समजा आता मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मला असं वाटलं की अंधश्रद्धेचा मुद्दा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, पण माझ्या आजूबाजूच्या लोकांना ते वाटत नसतं ना, त्यांचे वेगवेगळे प्रायोरिटीचे प्रश्न असतात. मग माझं कौशल्य हे आहे की मी जे करतोय तो जगातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, याच्यासाठी मला आजूबाजूच्या लोकांना कन्व्हिन्स करता आलं पाहिजे आणि त्यांना माझ्या स्वप्नाचा भाग बनवता आलं पाहिजे. ते म्हणाले महात्मा गांधींची ताकद इथे की जे स्वातंत्र्य आणि स्वराज्याबद्दल त्यांना जे काही वाटत होतं त्या स्वराज्याचं स्वप्न त्यांनी इतरांना बघायला लावलं आणि इतर लोक जास्त पाळायला लागले. आणि गांधीजी शांत आश्रमात नंतर थांबले की बा माणसांना असं वाटायला लागलं की अरे हे स्वराज्य आल्याशिवाय आता पर्याय नाही राहिलेला. तर आपल्या आजूबाजूच्या माणसांना आपल्या स्वप्नाचा भाग बनवून घेणं ही कार्यकर्त्याची सगळ्यात मोठी परीक्षा आहे. आणि म्हणून गांधींचं मला ते सगळ्यात मोठं पण वाटतं. मला जेव्हा जेव्हा
मी जी काही कामं हातात घेतो त्या कामामध्ये मला जेव्हा असं वाटतं की आपण कुठेतरी कमी किंवा आपली माणसं काम नाही करून राहिलेली, कार्यकर्ते काम नाही करत, आपल्याला प्रतिसाद मिळत नाही, पैसे जमत नाही, हे करत नाही, तेव्हा मी शांतपणे दाभोळकरांना आणि गांधींना आठवतो आणि म्हणतो की आपण कुठेतरी कमी पडतोय, की माणसांना ह्या प्रश्नाचं गांभीर्य, या विधवांचं दुःख, एकल महिलांचं दुःख, भटक्यांचं दुःख, दारूचा प्रश्न असेल तर आपण त्याचं गांभीर्य नाही सांगून राहिलेलो, आपण कुठेतरी कमी पडतोय आणि मग पुन्हा नव्यानं लोकांना त्याच्यामध्ये सहभागी करायला लागतो. आणि म्हणून मला असं वाटतं की गांधींपासून शिकण्याचा जो भाग आहे तो हा आहे की आपल्या स्वप्नामध्ये, ज्याला सपनों का सौदागरमध्ये किंवा सपनों का सहोदर यदुनाथ त्यांना गमतीने म्हणायला जायचं, सपनों का सहोदर, तर ते सपनों का सहोदर जास्तीत जास्त माणसांना बनवणं हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे असं मला वाटतं. मी या पुरस्काराबद्दल पुन्हा एकदा झाडे फाउंडेशनचं मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. मी त्याला योग्य आहे की नाही मला माहीत नाही, पण पुरस्काराच्या निमित्तानं आपलं काम या निमित्तानं चर्चेमध्ये येतं, लोकांपर्यंत जातं आणि आजूबाजूला इतके लोक तुम्ही चुकीचं वागता असं सांगत असतात की आपणही गोंधळून जातो. तर असा एखादा पुरस्कार असल्यानंतर एक प्रकारचं कन्फर्मेशन असतं की आपण बरोबर आहोत आणि आपण योग्य मार्गावर आहोत. मला वाटतं की विकास आणि भारतीताईंनी मी साधारणपणे 26 जानेवारीला राजीनामा दिला आणि 26 एप्रिलला त्यांनी पुरस्कार देऊन 3 महिन्यामध्ये मला लगेच प्रोबेशनवर परमनंट करून टाकलं की तुम्ही कार्यकर्ता म्हणून काम करायला हरकत नाही. त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद हेरम सर.